नमस्कार. आपण पाहत आहात जनसमोर न्यूज. का झाला त्या विद्यार्थिनीच्या स्वप्नांचा चुराडा? नीटच्या घोटाळ्यामुळे कुमारी भूमिकाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले. देशभरात मागील काही दिवसापासून नीट परीक्षेच्या घोटाळ्याचा मुद्दा गाजत असताना नीटच्या सावळ्या गोंधळाचा फटका यवतमाळ येथील एका विद्यार्थिनीला बसला असून त्या विद्यार्थिनीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न हे लयास गेले आहे. नीट परीक्षेबाबत सावळा गोंधळ थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. नुकताच नीटमधील एक घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीसह पालकाच्या पायाखालची जमीन हादरली आहे. नीट या महाघोटाळ्याचा फटका राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला बसला आहे. या विद्यार्थिनीने मे महिन्यात नीट परीक्षा दिली होती. त्यानंतर घोटाळा उघडीस आला. त्यानुसार पुनर्परीक्षा घेण्यात आल्या असून परंतु यवतमाळ येथील विद्यार्थिनीने पुनर्परीक्षाच दिली नाही, तरीसुद्धा तिची गुणपत्रिका बदलून देण्यात आली आहे. तरी पूर्वीच्या या गुणात आणि आता नव्याने दिलेल्या गुणपत्रिकेत गुणांची मोठी तफावत दिसून येत आहे. यवतमाळातील आर्णी येथील कुमारी भूमिका राजेंद्र डांगे या विद्यार्थिनीने मे महिन्यातच नीटची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल 4 जूनला लागला असताना त्या परीक्षेत भूमिकेला 720 पैकी 640 गुण मिळाले होते. त्यानुसार देशाच्या रँक यादीमध्ये ती 11,769व्या क्रमांकावर होती. परंतु नीटमधला झालेल्या घोटाळ्यामुळे देशाची संसदसुद्धा गाजली. त्यानंतर NTA च्या वतीने ज्या ग्रेस दिलेल्या 1500 विद्यार्थ्यांचे पुनर्परीक्षा घेतल्या, परंतु यावेळेस यवतमाळच्या कुमारी भूमिकाने पेपर दिलेला नसतानाही तिच्या गुणपत्रिकेत बदल झालेला आहे. त्यामुळे कुमारी भूमिकेने परीक्षा दिलीच नसताना तिची गुणपत्रिका बदलून मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे. तिला मिळालेल्या नव्या गुणपत्रिकेत चक्क 172च गुण मिळाले असल्याने ती देशातील रँकमध्ये 11,15,845 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र मे महिन्यातल्या परीक्षेत तिला 700 पैकी 640 गुण होते. आता नीटकडून प्राप्त नव्या गुणपत्रिकेमुळे तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले आहे. तरी या नीट प्रकरणातील भ्रष्टाचाराचा फटका कुमारी भूमिकेच्या करिअरला बसला असल्याने तिचे भविष्य अध्यंतरी असल्याच्या प्रतिक्रिया कुटुंबियाच्या वतीने चर्चेला जाऊन असून संपूर्ण कुटुंब संतप्त आहे. तरी याबाबत प्रशासन आणि NTA काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनसमूह न्यूज.